आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस कामकाज चालेल। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि धार्मिक पाहणी अहवाल सादर होणार। महायुती सरकार हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन, त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। मुंबईच्या ताजलँड इथे झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून सगळ्या आमदारांना मार्गदर्शन, अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या, तर रोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारा, बैठकीत चर्चा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। विरोधकांनी प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका। आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरू, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कायदा सुव्यवस्था यासोबतच इतरही महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर, सुनील प्रभूंचं वक्तव्य। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संसदेमध्ये अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार। राष्ट्रपती सरकारच्या पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप सांगणार। राज्यसभेचं अधिवेशनही आजपासून सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो, विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत। एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती। ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा एकदा सॅम पित्रोदांची नियुक्ती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती घोषित केली। लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल, वृद्धापकाळाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं। एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणात त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती। लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांशी देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली, पराभवानं खचून न जाता आता विधानसभेसाठी सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागूया, बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आदेश। बॉडीबॅगचा घोटाळा कुणी केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आम्हाला प्रश्न विचारतात, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। सगळ्यात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा वरळीमध्ये जागता पहारा, मतपेट्या सुरक्षित रवाना होईपर्यंत किशोरी पेडणेकर फील्डवर, मतपेट्या नेताना चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून विशेष काळजी। विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 15,000 कोटींची नुकसान भरपाई दिली, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। डबल इंजिनचा खुलासा स्वतः बावनकुळेंनी करावा, आमचं इंजिन सरकारला जोडल्याशिवाय त्यांची गाडी पुढे जाऊ शकणार नाही, अमोल मिटकरींचा बावनकुळेंवर निशाणा। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात वंचितची स्वबळाच्या दृष्टीनं चाचपणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुकांकडून पक्षानं अर्ज मागवले। लातूर नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, आतापर्यंत 2 जणांना अटक तर दोघे फरार, फरार झालेल्या दोघांचा तपास सुरू। विधान परिषदेत राष्ट्रवादीला पूर्व विदर्भात संधी द्यावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांकडे मागणी। मराठा आरक्षण विरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडे सुनावणी, राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार।
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मनोज जरांगेंची सभा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला उपस्थित राहण्याचं आवाहन. मराठ्यांवर 100% अन्याय होणार हे आम्हाला दिसतंय आणि म्हणून आता आम्ही ताकदीनं उठाव करणार, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान आजही करतो आणि उद्याही करत राहू, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. चव्हाण यांच्याकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस. गद्दार शिक्का मिटवण्यासाठी जरांगे यांना शिंदेंनी उभं केलं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप. 54 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची माहिती. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसींवर अन्याय करणार नाही ही सरकारची भूमिका असल्याची शिंदेंची माहिती. वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण परिषदेमध्ये ओबीसींना पाठिंबा. सगळे अध्यादेश रद्द करून वर्षभरात कुणबी जात प्रमाणपत्रही रद्द करावीत. तसंच खासगी क्षेत्रात ओबीसींना आरक्षण लागू करण्याचा ठराव मंजूर. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत, जेसीबीद्वारे फुलांची उधळण. लक्ष्मण हाके यांनी पोहरादेवीच्या जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. मंदिर प्रशासनाकडून हाके आणि नवनाथ वाघमारेंचं स्वागत. मुंबईच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या हिजाबबंदी विरोधात विद्यार्थ्यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. हा धार्मिक नाही तर शिस्तीचा भाग, कॉलेजच्या मुख्याध्यापिका विद्यागौरी लेलींची प्रतिक्रिया. पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचा श्लोक नाही, मनुस्मृतीला कुणाचंही समर्थन नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांकडून खासदार राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती. 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढीपूर्वी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेण्याची शक्यता. सांगलीतील सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघाकडून संपाची हाक. येणाऱ्या 17 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशीच संघटनेकडून संपाचा इशारा. माहितीनुसार भाजप आमदार गोपीचंद पडळकर या संघटनेचे अध्यक्ष. बीडच्या परळीमध्ये सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं राष्ट्रवादीकडून दहन. पंकजा मुंडे यांच्याबद्दल चुकीचं मत व्यक्त केल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप. तुम्ही ज्या रस्त्यानं मुंबईहून परळीला येता तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केलाय. भाजपवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते म्हणून अंधारे मुंडेंना बोलतात. सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींचं प्रत्युत्तर. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकदमध्ये ग्रामपंचायतीचा दुर्लक्षित कारभार. ग्रामविकास अधिकारी हजर नसल्यामुळे अनेक विकास कामं ठप्प. ग्रामपंचायत विरोधात उपसरपंच आणि सदस्यांचं आंदोलन. पुण्यामध्ये इंद्रायणीचं प्रदूषित पाणी आणून त्याची प्रतिकात्मक पालखी काढत ठाकरे गटाचं आंदोलन. इंद्रायणीच्या प्रदूषणावर गेली अनेक दशकं आंदोलन होऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रावस्थेत, ठाकरे गटाचा आरोप. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेशिस्त स्कूल बस चालकांवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई. एकूण 103 बसेस फिटनेसमध्ये नापास ठरल्या. बस चालकांकडून 17,60,000 रुपयांचा दंड वसूल. शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटूनही विद्यार्थी गणवेश आणि पुस्तकांपासून वंचित. आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परवड. पुस्तकं मिळाली नाहीत तर उपोषण करणार. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर पालक आक्रमक. नालासोपारा पूर्वेकडील वलईपाडा इथं संतोषी माता मंदिराच्या पाठीमागे मॉब लिंचिंग. 23 वर्षीय तरुणाला चोर समजून 8 ते 10 इसमांकडून मारहाण. तरुणाचा मृत्यू. गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मुंबईच्या सर्वाधिक दळणप्रवण क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. एन विभागातील जागृती नगर मेट्रो स्थानक, असलपा विलेज भागातील दरडप्रवण क्षेत्राचा यामध्ये समावेश. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित. पांजरपोळ गोशाळांना सरकारकडून मदतीचा हात हवा. पशुधन वाचवण्यासाठी आवश्यक सहयोग मिळावा या उद्देशानं मंत्री मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. रत्नागिरीच्या खेडमधील कशेडी बोगद्यातील गळतीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून पाहणी.
गळती थांबवण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक. पुण्याच्या एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी मेपेट्रॉनचं सेवन करणाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू. राज्याचे गृहमंत्री घरं आणि पक्ष फोडण्यात व्यस्त. आपण गृहमंत्री आहोत हेच देवेंद्र फडणवीस विसरले. पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आमदार रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं जप्त केलेले कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा, कोकेन, एमडी सारखे अनेक ड्रग्जची पुण्यामध्ये विक्री. बार्टी, सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही फेलोशिप प्रलंबित ठेवणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. लोकसभा निवडणुकीमध्ये वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची अखेर बदली. बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक यांची नियुक्ती. चौंडीत होणारे यशवंत सेनेचं उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईमध्ये यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण देण्याची यशवंत सेनेची मागणी. राज्यामध्ये 1,40,00,000 लिटर दूध भेसळयुक्त. शासनानं कडक कारवाई केल्यास शेतकऱ्यांना 40 रुपये भाव मिळेल. भाजप आमदार समाधान औताडेंची प्रतिक्रिया. डोंबिवलीतल्या एमआयडीसीमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असेल. मुंबईच्या साकीनाका, कुर्ला, चांदिवली परिसरात पाणी टंचाई. आमदार दिलीप लांडेंनी पालिका एल विभागावर मोर्चा काढत पालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला. मुंबईमध्ये मेट्रो 3 लवकरच सुरू होणार. राज्य शासनाच्या हिश्श्याची 1,163 कोटी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. मुंबईमध्ये 300 एकरचा सेंट्रल पार्क उभारणार. रेस्कोर्सवरती 1 इंचही बांधकाम करणार नाही. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. पश्चिम रेल्वे स्थानकांच्या पाट्यांमध्ये बदल. बोरिवली स्थानकाची पाटी तिरंगी रंगामध्ये तयार. तर पाटी बदलण्याचा पहिला मान बोरिवली स्थानकाला मिळालाय. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरचं आयात शुल्क घटलं. परदेशी माल आयात झाल्यानं उत्पादक देशातील शेतकऱ्यांची नाराजी ओढवण्याची शक्यता. वाशिमच्या रिसोड शहरातील कासार गल्लीमध्ये एक जुनी इमारत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरीतल्या जैतापूरमध्ये हर्षद मांजरेकरांच्या आंबा बागेच्या तारेत चक्क काळा बिबट्या अडकला. माहिती मिळताच वनविभागाकडून बिबट्याला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडलं. तमिळनाडूतील कल्लाकुरिची येथील विषारी दारूच्या घटनेतील मृतांचा आकडा 63 वर. 88 लोकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. बिहारच्या सीतामढीमध्ये पावसात रील बनवणाऱ्या मुलीच्या नजीक वीज पडल्याची घटना. संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद. या घटनेत मुलीचा जीव अगदी थोडक्यात बचावलाय. नेपाळच्या विविध भागांमध्ये गेल्या 24 तासात भूस्खलन आणि पूर परिस्थिती. पूर आणि वीज पडून किमान 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी 5 भारतीय बॉक्सर जर्मनीत सराव करणार. ऑलिम्पिकसाठी लागणाऱ्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात 28 जून पासून होणार. कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड. कपिल देव यांनी HR श्रीनिवासन यांच्याकडून पदभार स्वीकारला. 2020 विश्वचषकात आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी. भारत आणि इंग्लंड पाठोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमने सामने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.